राघव के द ब्रँड भाग 3 लेखिका राधा चेरी। भाई, अलिशा धावत राघवकडे आली, जो आरशासमोर उभा होता आणि केस सेट करत होता। आज त्याने स्टुअर्ट हक्स डायमंड एडिशनचा फिक्कट हिरव्या कलरचा ब्लेझर घातला होता। व्हॉट प्रिन्सेस? राघवने मान वर न करताच सिरियस टोनमध्ये विचारलं। भाई, उद्या माझा बर्थडे आहे, काय गिफ्ट देशील मला? अलिशाने हळू आणि लाडीकपणे विचारलं। प्रिन्सेस, काय हवंय तुला? अजूनही डोकं मोबाईलमध्येच होतं त्याचं। मला तनय हवाय, अलिशा म्हणाली। राघवने झटकन मान वर करून पाहिलं। मोबाईलवर टाईप करत असलेली त्याची बोटं केव्हाच थांबली होती। म्हणजे? राघवने प्रश्नार्थक नजरेने विचारलं। भाई, तू ओळखतोस ना तनयला, माझा सिनियर? मी त्याच्यावर खूप प्रेम करते। मी त्याला लग्नासाठी प्रपोज पण केलं होतं, तेही 2 वेळा, पण तो नाही म्हणाला। मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत भाई, प्लीज काहीतरी कर ना। अलिशा रडत राघवला मनवण्याचा प्रयत्न करत होती। हट्टी तर ती फार होती, कसंही करून राघवला मनवलंच असतं तिने, पण सध्या तिच्या अश्रूंनी तिचं काम पूर्ण केलं होतं। जर तुला तोच पाहिजे तर त्याचं लग्न तुझ्याशीच होईल, डोंट वरी, पण काही दिवस लागतील। राघव उभा राहून अलिशाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला। आजपर्यंत अलिशाने मागितलेली प्रत्येक वस्तू राघवने तिच्या समोर आणून ठेवली होती। तसं तर तिला काही मागण्याची वेळच येऊ दिली नव्हती त्याने, म्हणून तिला तनयचा नकार पचवता येत नव्हता। पण भाई, बहुतेक त्याला कोणीतरी आवडतं, पण त्या मुलीने अजून होकार सांगितला नाही त्याला। माझ्या एका मित्राकडून कळलं मला तसं। अलिशाला माहीत नव्हतं की ती मुलगी नेमकी कोण आहे। माहीत असतं तर आतापर्यंत तिचा जीव घेतला असता तिने। तिला थोडी भीती वाटत होती की हे ऐकून तिचा भाई राघव तयार होईल की नाही। करिअर हे प्रेमापेक्षा वरचढ असतं प्रिन्सेस। लोक करिअरसाठी खऱ्या प्रेमाला सुद्धा सोडून जातात। इथे तर फक्त तनयला ती आवडते। राघव त्याची घड्याळ हातावर सेट करत होता, पण लक्ष मात्र दुसरीकडेच कुठेतरी होतं। भाई, तू सोनिया वहिनीवर अजूनही प्रेम करतोस का? अलिशाने त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं। आय डोंट नो, आणि ती आता तुझी वहिनी नाहीये, विसरलीस का? डायव्होर्स पेपर्स ठेवून रातोरात पळून गेली होती ती, तिच्या करिअरसाठी। राघवच्या चेहऱ्यावर दुःखी हसू होतं। आवाज थोडा लो झाला होता, जे सांगत होतं की कुठे ना कुठे तो अजूनही तिच्यातच अडकला आहे। एनिवेज, आय गॉट टू गो अँड डोंट वरी अबाउट तनय। बाय प्रिन्सेस। राघवने घाईघाईत मोबाईल घेतला, अलिशाच्या कपाळावर किस केलं आणि निघून जात होता। तू मान्य का करत नाहीस भाई की तू प्रेम करतोस अजूनही? तू काहीही करू शकतोस ना, मग परत आण तिला। अलिशा आणि सोनिया या बालपणापासून मैत्रिणी, सोबत मोठ्या झाल्या, म्हणून अलिशाच्या मनात तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर होता। सी प्रिन्सेस, तू ह्या सगळ्यात पडू नको, आणि एकदा विश्वास तोडणाऱ्या व्यक्तीवर परत विश्वास ठेवणाऱ्यातला मी नाही। तिच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर केव्हाच मारून टाकलं असतं। फक्त आत्यासाठी शांत आहे मी। परत तिचा विषय काढला तर तनयला विसरून जा, राघव म्हणाला। सॉरी भाई, पण मग तू डिवोर्सची प्रोसिजर का पूर्ण केली नाही? ती तर सही करून पेपर्स ठेवून गेली होती ना? तिचं वाक्य ऐकून राघवच्या दोन्ही भुवया जवळ आल्या। हे ऐकून तो थोडा कन्फ्यूज झाला होता। प्रश्नार्थक चेहरा घेऊन तिथून निघाला, पण आता जीतचं राम नाम सत्य होणार होतं। सुई करत बंदुकीतून बुलेट निघाली आणि त्याच सेकंदात समोरचा सेवक धप्पकन जमिनीवर कोसळला। त्याच्या डोक्याच्या आसपासची टाईल्स हळूहळू लाल रंगाच्या द्रवाने भरली, तसे बाकीचे सगळे पंटर लोक टरकलेच। एका चिंगळ्या पोरीला शोधता येत नाही काय बे साल्यांनो? आज ती व्यक्ती खूपच रागात आणि अस्वस्थ होती। माझ्या कित्येक करोडोंचा प्रश्न आहे, लवकरात लवकर ती पोरगी मिळाली पाहिजे, नाहीतर प्रत्येक आठवड्यात एकेकाचा नंबर फिक्स समजा। चला निघा आता।
त्या व्यक्तीने स्वतःच्या पिळदार मिशांना ताव मारत हाताने सगळ्यांना जाण्याचा इशारा केला. हे घे, आल्याचा गरम गरम चहा पी आणि त्या डोक्याला थोडा आराम दे. बाय द वे, कसला एवढा गहन विचार करतेस? इरा, जी बाल्कनीमध्ये असणाऱ्या झोक्यावर बसून होती, आजूबाजूला कुंड्यांमध्ये इवली इवली रोपं होती, त्याकडे एकटक पाहत होती. तिच्या हातात अनुने चहाचा कप देत विचारलं, अनु, माझ्या आईबाबांचं दुसरं वर्ष श्राद्ध आहे. मागच्या वर्षी तर जाऊ शकले नाही. या वर्षी त्याच घरात जाऊन त्यांचे विधी करण्याची खूप इच्छा आहे माझी. शेवटी त्याच घरात आईबाबांचा सहवास होता, पण कळत नाहीये जाऊ की नको. इरा अनुच्या हातातला कप घेऊन दूरवर कुठेतरी बघत म्हणाली, पण इरा, जोपर्यंत तू जिवंत आहेस फक्त तोपर्यंतच कृष्णकुंज सुरक्षित आहे. तू त्यांना मिळाली तर ते लोक तुला मारून टाकतील आणि कृष्णकुंज राहणार नाही. इराने परत त्या घरी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असं अनुला वाटत होतं. ह्या मोठ्या लोकांना कृष्णकुंज म्हणजे फक्त एक प्रॉपर्टी वाटते, जी समुद्रकिनारी आहे, जिथे खूप मोठं हॉटेल उभारून पैसा कमवायचा आहे फक्त. इराच्या ओठांवर एक दुःख मिश्रित हसू होतं. तो फक्त बंगलो नाही, माझ्या आजी आजोबांचं स्वप्न आहे. ते माझ्या बाबांनी पूर्ण केलंय. मी एकटीच वारस जिवंत आहे आता. अनु, तिथे 200 ते 300 वृद्ध लोक राहतात. छोटा मोठा व्यवसाय करून काही पैसे कमवत आहेत. त्यांना हक्काचं घर नाहीये. एकमेकांचे सुख दुःख वाटून घेत आहेत. काहीही झालं तरी मी त्यांना धक्का सुद्धा पोहोचू देणार नाही. इरा आज खूप दिवसानंतर एवढं बोलत होती. आईबाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला तिच्या. आता रिलॅक्स हो आणि लवकर जेवून झोप. उद्या लवकर जायचं आहे स्टुडिओला, अनुने सांगितलं. इरा आणि अनु एका नामांकित कंपनीमध्ये मेकअप आर्टिस्ट आहेत. उद्या फॅशन शोमध्ये वॉक करणाऱ्या मॉडेल्सचे मेकअप करायचे होते त्यांना, म्हणून लवकर स्टुडिओमध्ये जाणं गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी दोघी सकाळी लवकर तयार होऊन स्टुडिओमध्ये हजर होत्या. शो जरी संध्याकाळी सुरू होणार होता तरीही भरपूर तयारी करायची होती आणि त्यासाठी पूर्ण दिवसही अपुरा होता, कारण देशातल्या मोठ्या मोठ्या हस्ती, फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील उत्कृष्ट लोक आणि बरेच बिझनेसमॅन तेथे उपस्थित राहणार होते. त्यांच्यासाठी शो नंतर एक ग्रँड पार्टीचं देखील आयोजन केलं होतं. कम ऑन गर्ल्स, हरी अप. त्या मॉडेल्सचा चीफ त्यांना लवकर तयार होण्याकरता सांगत होता, कारण आता गेस्ट येत होते आणि काही वेळात शो सुरू होणार होता. काय झालं इरा, लुकिंग अपसेट? इरा ज्या मॉडेलचा मेकअप करत होती तिने न राहून तिला विचारलं. नथिंग मॅम, जस्ट वर्क रिलेटेड. इरा कसंबसं हसण्याचा प्रयत्न करून म्हणाली खरी, पण तिला आज सतत असं वाटत होतं की काहीतरी होणार जे तिला नको आहे. पण नियती आपल्या हातात कुठे असते? जे व्हायचं आहे ते आज ना उद्या होणारच. नियतीच्या मनात काय आहे ते पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत कीप रीडिंग, लिसनिंग अँड स्टे हॅपी.